नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी होळी या सणाविषयीचा मराठी निबंध घेऊन आले. तर हा निबंध तुम्ही शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका व होळीविषयीची माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, ह्या निबंधाच्या माध्यमातून तुम्हाला नक्की होईल. हा निबंध जर तुम्हाला आवडला तर निबंधाला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच ज्या मुलांनी आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नाही अशांनी लगेच सबस्क्राईब करून घ्या. चला सुरू करूयात होळी मराठी निबंधाला. भारत एक मोठा देश आहे आणि भारतामध्ये खूप जाती धर्माचे लोक राहतात आणि त्यामुळेच भारतामध्ये वर्षभरात खूप सारे सण साजरे केले जातात. त्यामधला एक सण म्हणजे होळीचा सण. होळीचा सण हिंदू धर्मामधील एक मुख्य सण मानला जातो. होळीचा इतिहास आणि साजरी करण्याचे कारण. पुराणात सांगितल्यानुसार विष्णू भक्त प्रल्हाद यांच्यावर रागावून प्रल्हादचे वडील हिरण्यकश्यपू यांनी पुत्र प्रल्हादला ब्रह्मदेवाकडून वरदान म्हणून मिळालेली वस्त्रे परिधान करून बहीण होलिकाच्या मांडीवर बसून तिला अग्नीत जाळून टाकले. पण परमेश्वराच्या तेजामुळे त्या कपड्याने प्रल्हाद झाकले आणि होलिका जळून राख झाली. या आनंदात दुसऱ्या दिवशीही शहरवासियांनी होळी साजरी केली. तेव्हापासून होलिका दहन आणि होळी साजरी केली जाऊ लागली. होळीचे महत्व पाहूया. होळीच्या सणाशी संबंधित होलिका दहनाच्या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्यांना उटणे लावले जाते. असे मानले जाते की त्या दिवशी मळ काढल्याने व्यक्तीचे सर्व रोग दूर होतात. या दिवशी गावातील किंवा गल्लीतील सर्व घरातील एक एक लाकूड होलिकेत जाळण्यासाठी दिले जाते. आगीत लाकडे जाळण्याबरोबरच लोकांच्या सर्व समस्याही जाळून नष्ट होतात असे मानले जाते. होळीच्या गोंगाटात शत्रूची गळा भेट करून मोठ्या मनाने शत्रुत्व विसरून जातात. होळीला होळी पौर्णिमा आणि रंगाचा सण ही म्हटलं जाते. होळीचा हा सण पूर्ण भारतात खूपच आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. लहान मुले तर होळी सुरू होण्यापासून ते होळीच्या संपेपर्यंत खूप उत्साहाने होळी खेळतात आणि भरपूर मज्जा करतात. होळी सुरू होण्याआधीच आम्ही होळी खेळायला सुरुवात करतो. आम्हाला एक दुसऱ्यावर पाणी आणि रंग टाकायला खूप मज्जा येते आणि घरी भिजून गेल्यावर ओरडाही पडतो. होळी आली की घरी पुरणपोळी बनवली जाते आणि ही पुरणपोळी सगळ्यांसारखीच मलाही खूप आवडते. प्रत्येक गावात शहरात होळी दरवर्षी साजरी केली जाते आणि म्हणूनच प्रत्येक ठिकाणी होळीची जागा ठरलेली असते. ज्या ठिकाणी होळी पेटवली जाते त्याला होळीचा माळ असे म्हटले जाते. जिथे होळीचा माळ असतो तिथे एक छोटा खड्डा तयार केला जातो. तयार केलेल्या खड्ड्यामध्ये झाडाची एक फांदी लावली जाते आणि त्या फांदीला लागून लाकडे गोल अशी जमा केली जातात. अशी होळी तयार केली जाते. तयार केलेल्या होळीला पुरणपोळीचे नैवेद्य दिले जाते आणि होळीची पूजा केली जाते. मग ही होळी पेटवतात आणि होळी भोवती गोल चक्कर मारत सगळे गाणी म्हणत नाचतात. असे सांगतात की होळीच्या ह्या आगीमध्ये सर्व वाईट गोष्टींचा अंत होतो. होळी हा सण खूप आधीपासून साजरा केला जातो. होळीच्या या सणाला सुरुवात कशी झाली ह्यावर फारशा गोष्टी सांगितल्या जातात. होळी इतका जुना सण आहे की होळीच्या सणाचा उल्लेख आपल्याला पौराणिक पुस्तकांमध्ये बघायला मिळतो. दरवर्षी होळी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो आणि म्हणूनच होळीला होळी पौर्णिमा ही म्हटली जाते. होळीचा दुसरा दिवस म्हणजे रंगपंचमी किंवा ह्याला धुलीवंदन ही म्हणतात. या दिवशी सगळे एकमेकांना रंग लावतात आणि होळी आनंदाने साजरी करतात. होळी रंग लावून साजरा करतात म्हणून होळीला रंगाचा उत्सव ही म्हणतात. तर असा हा होळीचा सण खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. मला हा होळीचा सण खूप आवडतो. मला हा होळीचा सण खूप आवडतो. तर तुम्हाला हा सण आवडतो का? तुम्हाला ही होळीची माहिती आवडली का? माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र नातेवाईक यांनाही शेअर करा. तसेच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.